काही मुलं झोपेत अंथरुणात लघवी करतात. जर तुमचे मूल झोपेत अंथरुणात लघवी करते तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. काही मुलांना झोपेत अंथरुणात लघवी करण्याची सवय असते, त्याला आपण बेड वेटिंग असे म्हणतो. वयाच्या 6 वर्षांपर्यंत ही गोष्ट अगदी सामान्य आहे आणि त्यासाठी ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही. पण 6 वर्षानंतरही मूल जर अंथरुणात लघवी करत असेल तर पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. बेड वेटिंगची 5 मुख्य कारणे आहेत. पहिलं म्हणजे युरिन मधील इन्फेक्शन. दुसरं म्हणजे लहान मुलांमधील डायबिटीज. रक्तातील साखर वाढली की शरीर ते लघवीद्वारे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे डायबिटीज मध्ये लघवी बनण्याचे प्रमाण वाढते आणि मुलांना वारंवार लघवी येते. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे मुलांमध्ये रात्री लघवी बनण्याचे प्रमाण जास्त होते, त्यामुळे झोपेत मूल वारंवार लघवी करते. चौथं कारण म्हणजे मुलांना गाढ झोप लागणे. कधी कधी लहान मुलांना इतकी गाढ झोप लागते की आपल्याला लघवी आली आहे याचेच त्यांना भान राहत नाही, त्यामुळे अंथरुणात लघवी होते. पाचवं कारण म्हणजे जास्त पाणी पिणे किंवा चहा, कॉफी, सोडा यांचे सेवन जास्त करणे. चहा, कॉफी, सोडा याच्यामध्ये कॅफीनचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे लघवी बनण्याचे प्रमाण वाढते आणि वारंवार लघवी येते. मुलांना बेड वेटिंगचा त्रास असल्यास त्यांना कधी कधी याची लाज वाटते, त्यामुळे सेल्फ कॉन्फिडन्स कमी होतो. तसेच कधी कधी हे मुलं डिप्रेशन मध्ये सुद्धा जातात. तसेच ही मुलं काही सोशल सिच्युएशन्स अवॉइड करण्याचा प्रयत्न करतात. जसे घर सोडून कधी बाहेर मुक्काम करण्याची वेळ आली तर हे मुलं नकार देतात. आता अशा मुलांच्या पालकांनी घरी काय करावे? अशा मुलांच्या आहारामध्ये चहा, कॉफी, चॉकलेट्स याचं प्रमाण कमी ठेवा. दिवसभरात पाणी पिण्याचं प्रमाण वाढवा आणि संध्याकाळी 5 नंतर पाणी पिण्याचं प्रमाण कमी करा. रात्री झोपण्याआधी मुलाला दररोज लघवीला जाऊन येण्याची सवय लावा. बेडवेटिंगच्या ट्रीटमेंटसाठी काही मेडिसिन्स उपलब्ध आहेत, ज्या डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्याव्या. तसेच ज्या मुलांना खूप गाढ झोप लागते, त्यामुळे त्यांना अंथरुणात लघवी करण्याचा त्रास आहे, त्यांच्यासाठी काही बेड वेटिंग अलार्म्स उपलब्ध आहेत. या अलार्म मध्ये एक सेन्सर असते, जे झोपताना मुलांच्या पॅन्टीज मध्ये लावावे. त्यामुळे मूल जेव्हा रात्री लघवी करतं तेव्हा हा अलार्म वाजतो आणि मुलाला जाग येते. दररोज या अलार्मचा वापर केल्याने हळूहळू बायोफीडबॅक मेकॅनिझम मुलामध्ये डेव्हलप होते, ज्यामुळे गाढ झोपेतही त्याला मला लघवी आलेली आहे याची जाणीव होते आणि हळूहळू बेड वेटिंगचा त्रास कमी होतो.